तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण आता असे पाहतो की इकडे आजी ही नाराज असलेल्या लावण्याला विचारते, लावण्या बाळा काय झालं, तू एवढी नाराज का आहेस? त्यावर लावण्या म्हणत असते, आजी नाराज होऊ नको तर काय करू, आमचा साखरपुडा ठरला आहे, एंगेजमेंट ठरली आहे, पण तरीही ARच्या मनात माझ्यासाठी काहीच जागा नाही. त्याबरोबर आजी म्हणत असते, मला म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? त्यावर लावण्या म्हणते, आजी मला भीती वाटते की माझ्याशी AR लग्न करेल की नाही. त्यावर आजी म्हणते, अगं असं का वाटतंय तुला, आता तर तुमचा साखरपुडाही ठरलाय की, झालाय की, आता लग्न ठरेल. त्यावर लावण्या म्हणत असते, हो आजी, पण अहो ARच्या मनात माझ्याबद्दल काही प्रेम, काही भावनाच नाही आहेत. त्याला अजूनही फक्त ती ईश्वरी आणि ईश्वरीचंच राहिलं आहे सगळं. ती त्याच्या मनातून जातच नाही आहे, आणि जर ती त्याच्या मनातून जाऊच शकत नाही तर तो माझ्याशी लग्न का करेल? बघताय ना, एंगेजमेंट झाल्यापासून ना कुठे फिरायला गेलो आहे ना काय. बरं ते सगळं ठीक आहे, मी दोष नाही देत आहे ARला, पण कमीत कमी माझ्याशी 2 शब्द प्रेमाचे चांगले बोलायचे तरी, पण तेही नाही करत आहे AR. मग आता तुम्हीच सांगा, कशी काळजी नाही वाटणार मला आजी? त्याबरोबर आजी लावण्याला सांगते, लावण्या बाळा हे बघ, नवरा बायकोत सर्वात वाईट गोष्ट त्या दोघांचीही शत्रू असते, ती म्हणजे त्यांच्यातला संशय, आणि तो तुमच्या नात्यात यायला नको. त्याबरोबर लगेचच इकडे मामी म्हणायला लागते, आई अहो मलासुद्धा ही गोष्ट माहिती आहे. जर लावण्याने फक्त उगाचच अर्णववर संशय घेतला असता ना, तर मीच तिला ओरडले असते. पण आपल्या अर्णवचं वागणंसुद्धा तसंच आहे ना, संशय घेण्यासारखं. त्यामुळे मग काहीच बोलता येत नाही. ह्या बिचारीवरती शेवटी अन्यायच होतोय ना, तिची तर सगळीकडून कोंडीच होते. मग या सगळ्यात तिचा बिचारीचा काय दोष आहे का, असं म्हणायला लागते. आजी तिला म्हणते, हे बघ लावण्या, तू फार विचार करू नकोस. त्यावर मामी म्हणते, आई त्यापेक्षा माझ्याकडे ना उत्तम सोल्युशन आहे. आपण एक काम करूया ना, आपण सरळ अर्णवचं आणि लावण्याचं लग्नच ठरवून टाकू. मुहूर्त आजच्या आज मी काढून घेते. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, नाही, असं काहीही आपण लगेच करायचं नाही. हे बघ, लावण्याने अर्णवचं मन जिंकणं हे तिचं काम आहे, त्यामुळे आपण यात पडायला नको. आणि जोवर लावण्याची आई इथे येत नाही तोपर्यंत आपण त्यांचं लग्न ठरवू शकत नाही. साखरपुड्याला तिची आई नव्हती. मामा मामींबरोबर आपण घाईघाईने लग्न ठरवून घेतलं, पण आता आपल्याला असं करता येणार नाही. त्याबरोबर लगेचच आता इथे लावण्या म्हणत असते, आजी पण. त्यावर आजी म्हणतात, मी सांगितलं आहे ते लक्षात ठेव, आणि तिकडनं निघून जातात. तर आता आपण पाहतो की इथे अर्णव हा विचार करत बसलेला असतो, आणि त्याला सतत आता इथे राकेशचे शब्द आठवत असतात. राकेश त्याला म्हणालेला असतो, अर्णव हे बघ, उगाच जास्त नाटक करू नकोस. तुझ्या बहिणीच्या अंजलीच्या जीवाला धोका आहे, ही गोष्ट विसरू नकोस. विसरून चालणार नाही ना तुला. त्याबरोबर आता मामा येतो आणि गाडीत बसतो. आता अर्णव हा मामाला, झालं मामा काम, असं विचारतो. तर मामा सांगतो, हो, मी माझं काम अगदी चोख केलं आहे. गोडबोलेंना फोन करून मी कळवलं आहे. गोडबोले इशूला खूप मोठी ऑर्डर देण्यासाठी कॅफे रॅम्बो इथे बोलवणार आहेत. तिथे ते दोघंजणं भेटतील. मग मी त्यांना फोन करेल. फोनवर बोलण्याच्या बहाण्याने ते तिथून उठतील आणि बाजूला जातील. तेव्हा तू ईश्वरीजवळ जा आणि तिला सगळं काही खरं सांगून टाक. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा. तर पुढे मामा अर्णवला सांगतात, हे बघ अर्णव, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेव. ईश्वरीला सांगताना तुझ्या तोंडातून एकही चुकीचा शब्द बाहेर पडता कामा नये, कारण आधीच ती तुझ्यामुळे खूप दुखावली गेली आहे. तिला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आधीच ती तुझ्यावर रागवली आहे, चिडली आहे. त्यावर अर्णव म्हणतो, हो मामा, तू काळजी करू नकोस. मी व्यवस्थित आणि समजावून बोलेन तिच्याशी. मी काळजी घेईन सर्व गोष्टींची. त्याबरोबर मामा म्हणतो, आणि आणखी एक गोष्ट अर्णव, हे बघ, तिला आता राजेशचं खरं रूप कळल्यानंतर खूप मोठा धक्का बसेल. म्हणजे तिला खूप त्रास होईल या गोष्टीचा. तर तिला आधार दे थोडा. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो मामा, मी सांभाळून घेईन सगळं. त्यानंतर आता लगेचच पुढे मामा अर्णवला म्हणत असतो, बाकी अर्णव, खरं सांग, तुझं खूप 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 प्रेम आहे ना ईश्वरीवर? आता पटकन फ्लोमध्ये अर्णव हो मामा असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणतो, हो. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मामा, ही वेळ आहे का हे सगळं बोलत बसण्याची? काय चाललंय तुझं? अरे, राकेश बरोबर लग्न ठरलं म्हणून बिचारी किती खुश होती. माझ्या मनातल्या फिलिंग्स मी माझ्या मनातच ठेवल्या होत्या, आणि शेवटी हे सगळं नको ते घडून बसलंय. तिला काय माहिती, तिचं लग्न ठरलेला मुलगा इतका नालायक आहे, नीच आहे. त्याबरोबर लगेचच मामा म्हणत असतो, अर्णव, मी काय म्हणतो, मी एक काम करू का? अर्णव म्हणतो, काय करणार आहेस आता मामा?
त्यावर मामा म्हणतो, मी आता ही गोष्ट जाऊन अंजलीला आणि आईला सांगू का? अरे अंजली खूप खुश होईल. अर्णव म्हणतो, नाही या मामा, असं तू काहीच करणार नाही आहेस, कोणाला काही सांगू नकोस. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे मी सांगायची काही गरज नाही आहे. अंजलीला खात्री आहे, आईला संशय आहे आणि आकाशलासुद्धा संशय आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, कोणाला काय वाटतं मामा त्याच्याने फरक पडत नाही, पण सध्या आपण कोणाला काहीच सांगायचं नाही आहे, समजलं ना तुला? त्याबरोबर मामा म्हणतो, बरं बाबा नाही सांगणार. त्यावर अर्णव म्हणतो, तू येतोयस ना माझ्याबरोबर? मामा म्हणतो, नाही नको, मी घरी जातो. त्यावर अर्णव मामाला म्हणतो, का? त्यावर मामा सांगतो, अरे असं काय करतोयस अर्णव, घरी अंजली एकटी आहे, तिच्यावरती लक्ष द्यायला हवं ना आपण. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा, तू जात आईकडे. आणि मग आता अर्णव हा मामाला तिथेच सोडतो आणि ईश्वरीला भेटायला चाललेलं असतो. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार की ईश्वरी आणि अर्णव हे भेटल्याच्या नंतर आता काय घडणार नेमकं. मामा जाता जाता पुन्हा मागे येतो आणि अर्णवला सांगतो, अर्णव पण एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वरीला राजेशबद्दल खरं सांगू नकोस, कारण जर जाब विचारण्यासाठी ईश्वरीच्या घरचे इथे आपल्या घरी आले तर या सर्व गोष्टींचा अंजलीला खूप त्रास होईल. त्यावर अर्णव मामाला सांगतो, मामा तू काही काळजी करू नकोस, मी काहीच सांगणार नाही कोणाला. त्यानंतर आता लगेचच मामा अर्णवला सांगतो, काळजी घे अर्णव या सर्व गोष्टींची. हे बघ, व्यवस्थित काळजीपूर्वक सांग ईश्वरीला सगळं समजावून, काहीही कळता कामा नये तिला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मामा मी पूर्ण प्रयत्न करेन की तिला काहीच कळणार नाही आणि व्यवस्थित मला जे सांगायचं आहे ते सुद्धा तिला कळून जाईल. त्याबरोबर लगेचच गुड असं म्हणून मामा तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे ईश्वरीचे बाबा हे चांगले पेपर वाचत बसलेले असतात. छान अगदी वातावरण असतं आणि ते सुद्धा खूप खुश असतात. इतक्यात आता त्यांच्या फोनवरती एका मुलीचा फोन येतो आणि ती मुलगी त्यांना विचारत असते, देसाई बोलताय ना तुम्ही? त्यावर ते म्हणतात, हो हो देसाईच बोलतोय, बोला ना. त्यावर ती विचारते, तुमच्या मुलीचं लग्न ठरवायचं आहे ना, स्थळ बघताय तुम्ही तिच्यासाठी बरोबर? त्याबरोबर लगेचच आता इथे बाबा सांगायला लागतात, स्थळ बघतोय? नाही नाही, माझ्या मुलीचं लग्न ठरलं, तिला स्थळ सापडलं. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, ओ सापडलं का स्थळ? अर्णवराजे शिर्केंचं ना, जे तिचे बॉस होते? त्याबरोबर लगेच आता मात्र बाबा चिडतात आणि म्हणतात, ओ नाही हो, माझ्या मुलीला त्यांचं स्थळ नाही आलेलं, माझ्या मुलीला एका वकिलाचं चांगलं स्थळ आलं आहे, ॲडव्होकेट राकेश नाईक. त्याबरोबर लगेचच आता इथे ती म्हणते, काय राकेश नाईक? अहो पण इथे तर ती तिच्या बॉसबरोबर बसली आहे कॅफे रॅम्बोमध्ये. त्याबरोबर आता मात्र हे ऐकून बाबांना खूप राग येतो. तोपर्यंत पुढे बाबा काही विचारणार इतक्यात ती मुलगी फोन कट करते आणि मग आता बाबा हे चिडून आता तिथनं निघतात. तर आता इथे आपण पाहतो की राकेश हा त्या मुलीला पैसे देतो आणि विचारतो, काम चोख झालं आहे ना? त्यावर ती मुलगी सांगते, हो अगदी चोख काम झालं आहे, काही काळजी करण्याची गरजच नाही आहे. राकेश तिला पुढे विचारतो की आता पुढचं जे काम सांगितलं आहे ते तू बरोबर करशील ना, ते सगळं माहिती आहे ना? त्यावर ती मुलगी म्हणते की हो, पुढचं सगळं काम मी अगदी व्यवस्थित आणि चोख पार पाडेन, तू काही काळजीच करू नकोस. आणि मग आता लगेचच ती मुलगी ही तिकडनं निघून जाते. तर राकेश हा तिथे विद्रूपपणे हसत उभा राहतो. आता इथे मिस्टर गोडबोले हे इशूला भेटण्यासाठी कॅफे रॅम्बोमध्ये हजर झालेले असतात. इशू समोर येते आणि गोडबोले तिला हात दाखवतात. इशू येऊन त्यांच्यासमोर टेबलावर बसते आणि विचारते, तुम्हीच ना गोडबोले सर? त्यावर लगेचच तो होकार देतो. इशू म्हणते, तुम्हाला ऑर्डर द्यायची होती आमच्या किचनमध्ये म्हणून मी इथे आली. त्याबरोबर लगेचच आता गोडबोले म्हणायला लागतात, हो कामाबद्दल तर आपण बोलूच, पण त्याआधी जरा काहीतरी चहा कॉफी घेऊ म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल जरा. त्यावर इशू म्हणते की नाही नाही नको, चहा कॉफी खरंच काहीच नको आहे मला, आपण थेट मुद्द्यावरती येऊ आणि कामाबद्दलच बोलू. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणायला लागतात की अहो कामं काय होतच राहतील, काहीतरी चहा कॉफी आपण घेऊया, काय चालेल तुम्हाला, चहा कॉफी किंवा आणखीन काही? त्याबरोबर इशू म्हणते, जे पटकन येईल ना ते मागवा. त्याबरोबर लगेचच आता इथे मिस्टर गोडबोले म्हणतात, दॅट्स गुड. आणि मग ते लगेचच एका वेटरला बोलवतात आणि म्हणतात 2 कॉफी. त्याबरोबर लगेचच वेटर कॉफी आणायला तिकडनं जातो. मिस्टर गोडबोले म्हणायला लागतात, आता आपण ऑर्डर संबंधी बोलूया. तर मला तुम्हाला जी ऑर्डर द्यायची आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, कारण मी जी ऑर्डर देणार आहे ती आमच्या ऑफिसच्या एका महत्त्वाच्या इव्हेंटसाठी असणार आहे. त्यामुळे ती ऑर्डर मला वेळेवर आणि व्यवस्थित पूर्ण करून हवी आहे. त्याबरोबर लगेचच आता इशू ही त्यांना सांगत असते की हो मिळून जाईल. इतक्यात त्यांचा फोन वाजतो आणि फोनवर बोलण्यासाठी ते जरा बाजूला जातात. आता इशू तिथे एकटीच बसलेली असते, गोडबोलेंची वाट बघत असते. इतक्यात मागे बसलेला अर्णव गोडबोले उठल्याबरोबर इशूकडे बघतो आणि लगेच ईश्वरीला हाक मारतो,
मिस इंदौर. त्याबरोबर इशू त्याच्याकडे बघते आणि म्हणत असते, सर तुम्ही इथे? त्यावर अर्णव म्हणतो, हो, मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. इशू आता अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवला म्हणत असते, काय? अहो सर, इथे कशाला आलाय तुम्ही? कुणाला नको. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर, मला जे सांगायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मग अर्णव हा इशूला म्हणत असतो, तुझे आई बाबा खरोखर चुकत आहेत, ते खूप मोठी चूक करत आहेत. त्यावर इशू म्हणत असते, सर प्लीज, मगाशी तुम्ही माझ्या घरी येऊनसुद्धा हेच बोलत होतात आणि आत्ताही तुम्ही इथे हेच बोलताय माझे आई बाबा चुकत आहेत म्हणून. आजपर्यंत त्यांनी कुठलाच चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे माझ्याबद्दल. तर पुढे आपण पाहतो की इथे राकेश हा हे सगळं काही चोरून बघत असतो. लपून तो हे सगळं त्याच्या मुलीला, ज्याला तिने पैसे दिलेत, त्याच्याकडे बघून तिला इशारे करत असतो. तर पुढे आपण पाहतो इशू हे अर्णवला सांगत असते, सर प्लीज, माझे आई बाबा माझ्यासाठी चुकीचं काही ठरवतील हा विचारही मी नाही करू शकत, स्वप्नातही नाही. आजपर्यंत त्यांनी फक्त माझा आणि माझ्या भल्याचाच विचार केला. त्यावर आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, पण यावेळेस तुझे आई बाबा चुकतायत अगं. तो त्याबरोबर इशू म्हणते, सर प्लीज, तुम्ही नका करू माझ्या भविष्याची काळजी, नका करू माझ्या आयुष्याची काळजी करायला माझे बाबा आहेत, कळलं तुम्हाला? त्याबरोबर अर्णव इशूला म्हणत असतो, मिस इंदौर, तुला कळत का नाही आहे मला काय सांगायचं आहे ते? अगं ताई. त्याबरोबर इशू लगेच म्हणते, ताईंबद्दल तर काही बोलूच नका. प्रत्येक वेळेस तुम्ही अंजली ताईंचं नाव घेतलं की मी सगळं तुमचं ऐकून घेईन असं होत नाही या सर. तुम्ही सारखं अंजली ताईंना आपल्यामध्ये का आणता? आणि राकेशजींना सुद्धा. अहो हे बघा सर, ज्या माणसाला आपण भेटलेलोच नाही आहे त्या माणसाबद्दल आधीच काहीतरी एक वेगळंच मत बनवून घेणं ना खूप चुकीची गोष्ट आहे. राकेशजींना तुम्ही ओळखतच नाही, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं वाईट का बोलता? काय अडचण आहे तुम्हाला माझ्या लग्नाची? सांगा तरी, काय प्रॉब्लेम आहे? त्याबरोबर आता अर्णव सांगायला तोंड उघडतो आणि मग त्याला आठवतात ते म्हणजे मामाचे शब्द. मामाने अर्णवला आधीच सांगितले, हे बघ अर्णव, ईश्वरीला काहीही सांगू नकोस. जर तू ईश्वरीला आत्ता काही सांगितलंस आणि तिच्या घरची लोक जर आता इथे जाब विचारण्यासाठी आली तर या सर्व गोष्टींचा आपल्या अंजलीला खूप मनस्ताप होईल आणि अंजलीला मनस्ताप होईल असं काहीही वागायचं नाही आहे. तर आता अर्णव हा फक्त एवढंच बोलतो, मी त्या राकेशला खूप चांगलं ओळखतो, समजलं? आता पुढे तो काही सांगणार इतक्यात त्या ठिकाणी इशूचे बाबा आलेले असतात. आता बाबा इशूला लांबूनच हाक मारतात, इशू. त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव दोघंही घाबरतात. त्याबरोबर लगेचच आता बाबा पुढे येतात आणि इशूला म्हणत असतात, मी सांगितलं होतं ना तुला या मुलाला भेटायचं नाही म्हणून, मग तरीसुद्धा तू याला का भेटलीस? बोल. त्याबरोबर इशू म्हणत असते, बाबा हो, एकदा माझं ऐकून घ्या, मी इथे यांना भेटायला आले नव्हते, मी इथे आले होते माझ्या कामास. त्याबरोबर बाबा म्हणतात, मला काही ऐकून नाही घ्यायचं आहे तुझं, गप्प बस तू. इशू म्हणते, बाबा एकदा ऐकून तरी घ्या. पण आता ते तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात. तर इथे अर्णव म्हणत असतो, सर हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय, प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या. त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणतात, हे बघ, तू माझ्याशी बोलायला येऊ नकोस, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि पुन्हा माझ्या मुलीच्या वाट्याला गेलास तर इकडचं थोबाड तिकडे करून ठेवेन, समजलं? आणि मग बाबा इशूचा हात धरतात आणि इशूला हाताला धरून ते खेचत तिकडनं घेऊन चाललेले असतात. मग काय, आता लगेच अर्णवसुद्धा इशूचा एक हात पकडतो. एका बाजूने बाबांनी आणि एका बाजूने अर्णवनी तिचे हात पकडलेले असतात. इशू मात्र आता मधल्यामध्ये राहिलेली असते. बाबा अर्णवच्या समोर येतात आणि त्याला सांगतात, माझ्या मुलीचा हात सोड. त्याबरोबर आता अर्णवसुद्धा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगत असतो, नाही सोडणार. त्याबरोबर आता मात्र बाबा हे रागात अर्णवच्या एक खान खानावून मुस्कटात लगावून देतात. आता मात्र पहिल्यांदा दी ग्रेट ASRच्या कानाखाली कोणीतरी मारलेली असते. आता अर्णव हा काहीच रिॲक्ट होत नाही. तर लोक लगेच आजूबाजूची उठून उभे राहतात आणि आता काही लोक ते शूट करायला लागतात. तर राकेशने ज्या मुलीला पैसे दिलेले असतात तीसुद्धा ही गोष्ट शूट करते. अर्णवने ईश्वरीचा हात सोडलेला असतो कारण ईश्वरी मध्ये एक शब्दही बोलत नाही. मग आता बाबा ईश्वरीला खेचत तिकडनं घेऊन जात असतात. इशूच्या डोळ्यात अश्रू असतात, ती रडत असते. आता अर्णवच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. ईश्वरीच्या वडिलांनी त्याच्यावर हात उचलला या गोष्टीपेक्षा जास्त दुःख त्याला या गोष्टीचं असतं की तो ईश्वरीला काहीही खरं सांगू शकला नाही आणि त्यामुळे ईश्वरीचं लग्न जर राकेशबरोबर झालं तर खूप मोठा अनर्थ होईल. कसं इशूलाच मी सगळं समजावून सांगू आणि कसं तिला ह्या सगळ्यातून वाचू, हाच विचार आता अर्णव एकटाच करत असतो. काय करता येईल हा खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर पडलेला असतो. तर आता इथे आपण पाहतो की राकेश हा या सर्व गोष्टींची मज्जा घेत असतो. त्याच्या मुलीने त्याला फोटो काढून झाल्यावर इशारा केलेला असतो. मग आता राकेश तिकडनं निघालेला असतो. त्यानंतर आपण आता पाहतो की इथे
अर्णव हा विचार करत असतो, मला काय करता येईल. त्याच्या डोळ्यातही अश्रू आलेले असतात, पण अर्णव स्वतःला सावरतो. त्यानंतर पुढे आता बाबा इशूला घेऊन घरी आलेले असतात. इशू घरी आल्याबरोबर आईला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. आई आता इशूला जवळ घेते आणि विचारत असते, इशू काय झालंय बाळा, अगं का रडतीयेस. इशू, हे बघ बाळा, रडू नको, शांत हो आणि मला नीट सांग बरं, काय झालंय, का रडतीयेस तू. त्याबरोबर इशू ही आता आईला म्हणत असते. आई आई ते त्याबरोबर बाबा लगेचच म्हणतात, अगं ही काय सांगणार आहे, थांब ना, मी सांगतो तुला काय घडलंय ते. आणि मग आता बाबा हे आईला आणि जयू आत्याला सांगायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की ही मुलगी, मी ज्या मुलाला त्याला भेटू नको असं सांगितलं होतं ना, त्याला भेटण्यासाठी आज बाहेर गेली होती, ते सुद्धा कॅफेमध्ये. त्याबरोबर आता आत्या इशूला म्हणायला लागते, इशू कशाला जायचं होतं तुला त्या मुलाला भेटायला, काय गरज आहे त्याला भेटण्याची, दादाने आणि मी सांगितलंय ना त्याला भेटायचं नाही म्हणून. त्यावर इशू म्हणत असते, अहो बाबा, मी तिथे त्यांना भेटण्यासाठी गेलेच नव्हते, तुम्ही एकदा माझं कमीत कमी ऐकून तरी घ्या. त्यावर बाबा म्हणत असतात, इशू तू आता सारखं सारखं खोटं बोलू नकोस हा, खोटं बोललेलं मला नाही आवडत आहे, मला रागवायचं नाही आहे तुझ्यावरती, पण तू जर सतत खोटं बोलत राहिलीस तर मग मात्र मी तुझ्यावरती आता रागवेन. त्यावर इशू म्हणत असते, बाबा अहो पण, तर आता लगेचच आईमध्ये बोलते आणि म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं, इशू सांगते ना की ती नव्हती गेली अर्णवला भेटायला, मग ती का खोटं बोलेल, कदाचित हा योगायोग असू शकतो ना. तर इशू लगेचच सांगायला लागते, आई अगं मी खरंच बोलते, मी नव्हतेच गेले त्यांना भेटायला, मी तिथे माझ्या कॅफेला माझ्या क्लाउड किचनला मोठी ऑर्डर मिळणार होती ना, म्हणून तिकडे गेले होते, खरंच सांगते मी बाबा. अहो जर मला माहिती असतं ना की तिथे अर्णव सर आहेत तर मी तिथे जाणं टाळलं असतं. त्यावर आई म्हणते, अहो हा साधा एखादा योगायोगही असू शकतो ना, तुम्ही असा विचार का करत नाही. जयुताई, आणि अहो माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, ती आपण सांगितलेली गोष्ट कधीच टाळेल असं होणार नाही. जर आपण सांगितलंय की अर्णवला भेटू नकोस तर ती भेटायला नाही जाणार. आता मात्र आई आणि आत्या बाबा आणि आत्या आणखीन जास्त चिडत असतात. आई त्या दोघांसमोरही हात जोडते आणि त्यांना विनंती करते, बाद झाला आता, हा विषय इथेच थांबवा, तुम्ही दोघांनी जरा शांत बसा. त्याबरोबर आता आत्या आणि बाबा दोघांनाही खूप राग येतो आणि दोघंही तिकडनं निघून जातात. तर आता इशू ही आईला मिठी मारते आणि घट्ट ढसाढसा रडत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की नमुताई रात्रीची इशूला म्हणत असते, इशू तू त्या कॅफेमध्ये जाणार आहेस, ही गोष्ट फक्त तुला आणि मला माहीत होती, मग ही गोष्ट बाबांपर्यंत कोणी पोहोचवली, याचा अर्थ तुला कळतोय का. इशू, अगं. त्याबरोबर इशू लगेचच म्हणते, याचा अर्थ ताई इतकाच होतोय की कोणीतरी हे मुद्दाम करतंय, पण मग हे करतंय तरी कोण, हा प्रश्न आता इशूला आणि नमूला दोघींनाही पडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं, इशूला आणि नमूला कधीतरी याचं उत्तर मिळू शकेल का, त्यांना कळेल का की नीच राकेश या सगळ्याच्या मागे आहे ते. त्यानंतर आता आजीने इशूला कॉल केलेला असतो आणि आजी इशूला ओरडत असते, म्हणत असते, आज तुझ्या बाबांनी जे काही केलं आहे त्यामुळे काय घडलं आहे माहिती आहे का तुला, अजून माझा नातू घरी आलेला नाही आहे आणि अजून त्याचा काही पत्ताही नाही आहे, हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे, फक्त तुझ्यामुळे. आता आजीने हे असं म्हटल्याबरोबर इशूला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून अश्रू तरळून आलेले असतात, ती रडत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.